नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅट एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण। 2017 मध्ये झालेले जे काही टॅटचे पेपर होते ऑनलाईन, या पेपरवर आधारित आपण पेपर क्रमांक 1 ते पेपर क्रमांक 10 मधील सर्वच्या सर्व मराठीचे जे प्रश्न आहेत हे एकाच व्हिडिओमध्ये म्हणजे 150 प्रश्नांचा सराव तुमचा एकाच व्हिडिओमध्ये होणार आहे। हा धावता आढावा असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना या 150 व्हिडिओचं विश्लेषण पाहिजे आहे त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या प्रत्येक व्हिडिओचं तुम्ही विश्लेषण ऐकू शकता। तर अधिक वेळ न घेता 2017 मध्ये झालेले जे पेपर आहेत पेपर क्रमांक 1 ते 10 यामधील आलेले जे काही मराठी व्याकरणाचे 150 प्रश्न आहे त्यांचं आपण वाचन करून घेऊया, जेणेकरून येणाऱ्या टॅट एक्झामसाठी आपल्या डोळ्यासमोरून सर्व प्रश्न जातील आणि आपल्याला त्या प्रश्नांचा आवाका आणि स्वरूप कळेल। प्रश्न बघूयात आपण। बघा, क्वेश्चन पेपर टायटल टॅट पेपर 1, अखंड या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, सलग। बघा, आता तुम्हाला असं वाटेल सर 3 नंबर आणि नंतर डायरेक्ट 10 नंबरला क्वेश्चन कसा? तर 2017 ला जे पेपर होते हे मिक्स होते। आपण फक्त मराठीचे प्रश्न बाजूला काढलेले आहेत, तर यामध्ये नंबर मिसमॅच आहेत, काळजी करायचं काम नाही। तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये तो प्रश्न कोणत्या पेपरला आलेला आहे आणि कितव्या नंबरचा क्वेश्चन होता हे तिथे दिलेलं आहे। बघा, पुढचा क्वेश्चन आहे आपला, त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे, वाक्यातील विशेषण ओळखा। मग विशेषण काय आपल्याला माहिती आहे, काळा हे आपलं विशेषण आहे। पुढचा प्रश्न बघू, आपल्याला दिलंय खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? आता इथे शुद्ध वाक्य निवडताना आपल्याला त्यामध्ये अगदी काय छोटंसं करेक्शन आहे ते बघायचं आहे। बघा, काय आहे उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर डी, तो दिवस चांगला गेला। हे बाकीचे 3 का रॉंग आहे? आपण मराठीचे जे स्वतंत्र व्हिडिओ बनवले आहेत त्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। या व्हिडिओचा मुख्य उद्देश आपला फक्त टॅट पेपर 1 ते 10 मध्ये एकूण जे 150 प्रश्न आलेत त्याचे ॲनालाइज करणे। या 10 पेपरचे ॲनालाइजून आपल्याला लक्षात आलेलं आहे की मराठीचे एकूण 15 प्रश्न प्रत्येक पेपरला विचारले होते। पुढे बघूयात, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर तो आहे ऑप्शन सी, गुरु। पुढे आहे, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर तो आहे ऑप्शन डी, गृहिणी। पुढे आहेत बघा, हुशार शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता आपल्याला माहिती आहे हुशारचा विरुद्धार्थी कोणता आहे? निर्बुद्ध। नेक्स्ट बघूयात, पुढील जोड शब्द पूर्ण करा। पाऊस। आता पाऊस या शब्दाला कोणता शब्द जोडला म्हणजे एक जोड शब्द तयार होईल अशा अर्थाचा हा प्रश्न होता, तर तो आहे पाऊस पाणी। म्हणजे आपण असं म्हणतो ना, पाऊस पाणी पडला म्हणजेच काय, हा झाला जोड शब्द तयार। पुढचा प्रश्न पाहू, पुढे दिलाय कल्याण शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता समानार्थी कल्याणचा हित लक्षात बघा। पुढे आहे, जिथे आकाश जमिनीला टेकलेले दिसते ती जागा। मग आता त्या जागेला काय म्हणतात? हे शब्द समूहाबद्दल शब्दावर आधारित प्रश्न आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणतो की जिथे आकाश जमिनीला टेकली ती जागा म्हणजे काय? क्षितिज। पुढे आहे बघा, पुढील म्हण पूर्ण करा। अति तिथे डॅश डॅश। आता ही काय आहे? ही आहे म्हण। मग आता इथे म्हणीचा अर्थ नाही विचारला, तर ओरिजिनल म्हण काय तेच विचारलं। मग अति तिथे माती, ऑप्शन नंबर ए। पुढे आहे, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? मग अशुद्ध वाक्य, तो हजार झाला। तो हजार झाला असं नाही होऊ शकत, काय होईल? तो हजर, इथे जा नाही पाहिजे नव्हतं। पुढे बघूयात, पुढचा प्रश्न आहे अंग काढून घेणे। आता वाक्प्रचार विचारलाय। मग आता वाक्प्रचार आपल्याला माहित आहे की अंग काढून घेणे म्हणजेच काय? जबाबदारी टाळणे। पुढचा प्रश्न संधीवर आधारित आहे बघा, नयन शब्दाची संधी सोडवा। मग ते उत्तर आहे आपलं ऑप्शन बी, ने प्लस अन। मग आता मुख्य व्हिडिओमध्ये आपण याचं डिटेल, इथे तुम्हाला एक इमेजच दिलेली आहे की नयन शब्द कसा बनला, की ने प्लस अन। मग आता हा नेची फोड झाली, मग काय झाली की न प्लस ये, या येची कशी फोड झाली, त्याचा काय आला? य आला। म्हणजे कोणती संधी झाली, काय झाली, याची इमेज तुम्हाला एक हस्ताक्षरी टाकलेली आहे।
त्यामुळे स्पष्टीकरणासाठी मुख्य व्हिडिओ पहा, त्याचाही तुम्हाला निश्चित फायदा होईल. पुढे आहे बघा हितवादी. शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? हितवादी म्हणजे याचा विरुद्धार्थी विचारला तो जो अहित करतो असा कोण? दुष्ट, जो आपला हित चिंतणार नाही. पुढे आपल्याला पुल्लिंगी शब्द विचारला आहे बघा. मग आता पुल्लिंगी शब्दामध्ये काय आहे? तर खालचा शब्द आहे आपला पुल्लिंगी मुलगा. मग कोण? तो मुलगा. बघा अशा प्रकारे आपला पहिला पेपर इथं संपला आहे. आता आपण ह्या आपल्या 2023च्या टॅटसाठी म्हणजेच अभियोग्यतेसाठी एक सराव पेपर सिरीज घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकूण 5 पेपर मिळतील PDF स्वरूपात व्हॉट्सअपला, म्हणजे जी तुम्ही प्रिंट काढून सोडू शकता. 5 पेपरची फीस आहे 500 रुपये, जी तुम्हाला 98 23 24 71 91 98 23 24 71 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायची. तिथे नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर, व तो स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. बघा याचं टाइम टेबल दिलं आहे आपण की पहिला पेपर हा 9 फेब्रुवारी 2023ला मॉडेल म्हणून तुम्हाला टेलिग्रामला व्हॉट्सअपला मिळेल. नंतर 12 14 16 18 सकाळी 11 वाजता पेपर मिळेल, दुपारी 2 वाजता आन्सर की मिळेल आणि संध्याकाळी 8 वाजता स्पष्टीकरण मिळेल. हे पेपर फक्त मराठीतूनच होतील, तारखेप्रमाणेच होतील. संपूर्ण व्हिडिओ विश्लेषण मिळणार आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 500 रुपये फीस 5च पेपरची का आहे? कारण एका पेपरमध्ये 200 प्रश्न आणि त्या पूर्णच्या पूर्ण 200 प्रश्नांचं विश्लेषण, म्हणजे एकूण 1000 प्रश्नांचं विश्लेषण आपल्याला याच 500 रुपये फीजमध्ये मिळणार आहे. ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी लवकरात लवकर या नंबरला गुगल पे व फोनपे करा व ही टेस्ट सिरीज जॉईन करा. जेवढे लवकर तुम्ही नाव नोंदणी करसाल तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. पुढे बघूयात आपण आता पेपर 2. पेपर 2 बघूयात. क्वेश्चन आहे नदी पलीकडे हिरवे रान आहे. वाक्यातील विशेषण ओळखा. विशेषण आहे हिरवे. पुढे बघा पारा चढणे या वाक्याचा अर्थ काय? तर अर्थ आहे खूप रागावणे. पुढे आपल्याला अशुद्ध शब्द विचारला आहे. अशुद्ध शब्द कोणता आहे? तर तबल. तबल असा शब्द नसतो. आता परत आपल्याला शुद्ध वाक्य विचारलं आहे त्यांनी. मग शुद्ध वाक्य कोणतं आहे? की आईने स्वयंपाक केला. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न हा संधीवर आधारित आहे की जगन्नाथ याची संधी कोणती आहे? तर ती आहे जगत प्लस नाथ. मग आता आपलं ते माहिती आहे की इथे व्यंजन संधी आहे. उपप्रकार कोणता आहे? अनुनासिक संधीचा. मग काय असतं की जेव्हा तच्या समोर न आलं तर या पुढच्या नचं पण काय होतं आणि ह्या नचं, तर हा पुढचा न जसाच्या तसा राहतो आणि ह्या तचं न होतं पण ते व्यंजन. मग न आणि न एकत्र येऊन असं तयार होतं आणि शब्द बनतो जगन्नाथ. पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न बघूयात. आधी जन्मलेला शब्द स्वबद्दल शब्द आहे, त्याला आपण काय म्हणतो? अग्रज. पुढे आहे बघा अनिष्ट शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर अशुभ. पुढचा प्रश्न आहे खालीपैकी शुद्ध वाक्य कोणतं आहे? तर त्या मुली आहे हे वाक्य शुद्ध आहे. पुढे आपल्याला विरुद्धार्थी विचारलाय बघा. विरुद्धार्थी शब्द डावलणे. डावलण्याचा विरुद्धार्थ काय? सामावणे. सामावणे. बरोबर. आता परत शुद्ध विचारलंय आपल्याला की शुद्ध शब्द कोणता? तर तो आहे ऑप्शन सी गिऱ्हाईक. म्हणजे आपण जर बघितलं तर सरळ व्याकरणापेक्षा आपल्याला शब्द व्याकरण व शुद्ध अशुद्धवरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत. पहिल्या 10 प्रश्नपत्रिकांचा हा अनुभव आहे. बघा नामांकित तिच्या विरुद्ध कोण आहे? कुख्यात. पुढे आहे जोड शब्द विचारलाय पुढे आपल्याला की पुढील जोड शब्द पूर्ण करा. आता दाना पाणी म्हणजेच आपण म्हणतो ना की आम्हाला दाना पाणी पाहिजे. लक्षात असा हा जोड शब्द आहे. पुढे बघूयात पुल्लिंगी विचारलाय आपल्याला. मग आता पुल्लिंगी कोणता आहे? कोल्हा. तो कोल्हा. आपण स्त्रीलिंगी पुल्लिंगी नपुंसकलिंगी कसं करतो? तो ती ते वापरून आपण ते सोडवत असतो. आता म्हण दिली आहे उथळ पाण्याला खळखळाट फार. खळखळाट. हे बघा ऑप्शन सी. म्हणजे म्हणीचा डायरेक्ट अर्थ विचारण्याऐवजी आपल्याला त्यांनी काय केलं? म्हण दिली होती. आणि शेवटचं बघा गारठा याचा समानार्थी शब्द कोणता? तर तो आहे थंडी. म्हणजे बघा अशा प्रकारे आपण दुसऱ्या पेपरमधील आलेल्या 15 प्रश्नांवरती चर्चा केली आहे.
आता लगेच आपण तिसरा पेपर बघूयात. बघा तुम्हाला गाईडलाईनसाठी इथं लिहिलंय की पेपर कोणता आहे काय आहे. बघा कानाडोळा करणे, कानाडोळा करणे वाक्प्रचाराचा अर्थ काय, लक्ष न देणे. पुढचा प्रश्न आपला विरुद्धार्थी आहे. सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुर्गंध. पुढे आपल्याला शुद्ध वाक्य विचारलंय की शुद्ध वाक्य कोणतं आहे, घराची पडझड झाली. पुढे आपल्याला विचारलंय त्यांनी पुल्लिंगी शब्द. मग आता पुल्लिंगी कोणता शब्द आहे, रुमाल. रुमाल कसा, तो रुमाल. मग आपण तो तिथे वापरून ते सोडवतो. पुढचा प्रश्न हा आपला समानार्थीवर आहे की वैफल्य या शब्दाचा समानार्थी शब्द. मग आपल्याला माहिती आहे वैफल्याचा समानार्थी शब्द कोणता आहे, समृद्धी. नेक्स्ट बघूयात विरुद्धार्थी विचारला आपल्याला. काय दिलं आपल्याला, युती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर युतीचा कोणता आहे, फूट. पुढचा प्रश्न हा समानार्थीवर आहे की हिरमोडचा समानार्थी कोणता, तर हिरमोडचा समानार्थी आहे निराशा, ऑप्शन बी. पुढे विशेषण ओळखायचे आहे. रमेशला 14 भाषा बोलता येतात. किती भाषा बोलता येतात, 14. आलं लक्षात, ऑप्शन बी. पुढे आहे शुद्ध शब्द कोणता, शुद्ध शब्द विचारलाय तर शुद्ध शब्द आहे आपला प्रसिद्धी. पण कोणता, ऑप्शन नंबर सी. स ला पहिली विलांटी आणि द त्याला असं ध आणि त्याला दुसरी विलांटी. पुढे देव आहे असा मानणारा, म्हणजे शब्द स्वबद्दल शब्द, त्याला काय म्हणायचं, आस्तिक. नंतर आहे बघा संधी दिली आपल्याला ज्ञानेश्वरची. मग आता ज्ञानेश्वरची संधी आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर काय आहे की स्वरसंधी आहे. त्यातला जर उपप्रकार आपण पाहिला तर विजातीय स्वरसंधी म्हणजेच गुणादेश, एका पुढे एक स्वर येतो. बघा आता कसा आला ज्ञानेश्वर, कसं तयार झालं, ज्ञान न मधला अ आणि पुढं ई, या दोईचा तयार झाला ए आणि तयार झाला ने, ज्ञान प्लस ईश्वर, ज्ञानेश्वर. ऑप्शन बी आपलं उत्तर होणार आहे. पुढे आपल्याला जोड शब्द दिलाय गौड. आता गौड म्हणलं की आपल्याला लगेच लागतं गौड बंगाल. आपण म्हणतो काहीतरी गौड बंगाल आहे असा अर्थानं तो होता. आपल्याला म्हण पूर्ण करायची, मुलाचे पाय दिसतात कुठं, पाळण्यात. ही म्हण आहे. म्हणजे बघा म्हणीचा अर्थ विचारण्याऐवजी आपल्याला ओरिजिनल म्हणच त्यांनी पूर्ण करण्यासाठी विचारलेली होती. हा 2017चा अनुभव आहे. अशुद्ध शब्द विचारला आपला तर ऋषित हा अशुद्ध आहे. पुढे परत अशुद्ध आता वाक्य विचारलंय. अशुद्ध वाक्य कोणतं आहे, त्याने संसार सोडवला असा अर्थाचं वाक्य होणार नाही. आता बघा लगेच आपला पेपर 4 सुरू होत आहे. प्रश्न काय दिलाय, आता आपण चौथ्या पेपरला सुरुवात केली आहे. पुढील म्हण पूर्ण करा, डॅश डॅश करी काम. आपल्याला लगेच माहिती की दाम करी काम. म्हणजे 2017ला बघा आपण क्वेश्चन पेपर 4 सुरू केला आहे, टॅट पेपर 4. प्रश्न पुन्हा एकदा बघू. पुढील म्हण पूर्ण करा, डॅश डॅश करी काम. लगेच आपल्याला माहिती की दाम करी काम. पुढचा प्रश्न बघा आपण, सूर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तर सूरचा समानार्थी कोणता आहे, देव. आता बाकी शब्दाचे समानार्थी विरुद्धार्थी हे मुख्य व्हिडिओमध्ये आपण डिटेल चर्चा केलेली आहे. जोड शब्द निवडायचा आपल्याला, जीव जंतू. आपण लगेच म्हणतो की जीव सोबत काय शब्द येईल, जीव जंतू. पुढे बघूयात आपण, अशुद्ध शब्द आपल्याला विचारला आहे. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता, तर तो आहे परीक्षा. का अशुद्ध आहे, कारण परीक्षा असा आपण दीर्घांत लिहितो. री हा दीर्घ पाहिजे. पुढे आहे बघा आपल्याला प्रश्न, इतिश्री या वाक्प्रचाराचा अर्थ काय. वाक्प्रचार आपल्याला माहिती आहे, इतिश्री म्हणजे शेवट करणे, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न बघा आपण, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता, तर आशीर्वाद हा शब्द शुद्ध आहे. खूप वेळेस विचारला आहे बघा. आ आणि श ला दीर्घ विलांटी आणि रफार हा वा आणि त्यावरती रफार, आशीर्वाद असा त्याचा उच्चार करायचा आहे. पुढे बा बरोबर वाक्य कोणते, बरोबर म्हणजेच काय, आपल्याला 4 वाक्यात एक निवडायचं होतं. तर ऑप्शन बी, रेलगाडी रुळावरून धावते. इथे फक्त व्याकरणदृष्ट्या नाही तर अर्थदृष्ट्याही आपल्याला तर्क लावायचा होता. पुढचा एक कावळा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. आपल्याला माहिती आहे काळा याला विरुद्धार्थ काय आहे, पांढरा, गोरा, धवल. म्हणजे काळ्या शब्दाला विरुद्धार्थी तिन्ही पण आहे. म्हणून आपलं उत्तर काय झालं, वरीलपैकी सर्व. तुम्ही इथं असं म्हणू शकणार नाही की सर काळाला विरुद्धार्थ आहे फक्त पांढरा, नाही. तर काळा पांढरा रंगाच्या बाबतीत होईल. आपण असं म्हणू शकतो एखादा व्यक्ती काळा आहे तर एखादा गोरा आहे, बरोबर. काळा आणि धवल, धवल म्हणजेच पांढरा, म्हणून वरील सर्व असं उत्तर होणार आहे. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये थोडंसं काळजीपूर्वक प्रश्न वाचून उत्तरं निवडण्याची सवय लावणं आवश्यक आहे.
पुढे दिलंय हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर हर्षला म्हणजे समानार्थी आनंद. पुढचा प्रश्न आहे विशेषण ओळखायचं आपल्याला. लग्नाला खूप लोकांनी हजेरी लावली. किती? खूप म्हणजे संख्या विशेषण विचारलं होतं. पुढे खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता विचारला आहे? तर ओढणी. ओढणी कसं? ती ओढणी. आपण तो तिथे वापरून लिंग ठरवत असतो. पुढे आपल्याला संधी दिली आहे बघा, महर्षी. मग आता हा महर्षी शब्द कोणत्या संधीचा आहे? स्वरसंधीचा. उपप्रकार कोणता आहे? विजातीय स्वरसंधी. कसं? महा प्लस ऋषी. मग आता याचं आ प्लस ऋ, मग याचं तयार होतं अर. मग तयार झालं महा प्लस ऋषी, महर्षी. ऑप्शन बी आपलं उत्तर होणार आहे. पुढे दिलंय इच्छिलेले वस्तू देणारे झाड. मग कोणतं झाड आहे ते? कल्पवृक्ष. ऑप्शन सी. पुढे आपल्याला शुद्ध शब्द विचारलाय. तर शुद्ध अशुद्ध वाक्य कोणते? अशुद्ध वाक्य गायी रवंथ करीत आहे. कारण की आहे तर पाहिजे होतं, मग ते आणखी परफेक्ट झालं असतं. पुढे आपला मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर तो आहे रिपू. मग रिपू म्हणजेच काय? शत्रू. बघा 4 आपण प्रश्न पाहिले. आता लगेच 5 बघून घेऊ. 5चा पहिला प्रश्न आहे, मन पूर्ण करा. अतिशहाणा त्याचा टिंब टिंब रिकामा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. पुढे खालीपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? तर वृश्चिक हा शब्द शुद्ध आहे. आपण पुढे विरुद्धार्थ विचारलाय. पुण्याचा विरुद्धार्थ काय होईल? पाप. पुढे अशुद्ध आपल्याला विचारलंय की अशुद्ध वाक्य कोणतं आहे? अशुद्ध वाक्य आपल्याला निवडायचं होतं. बघा ती गाती असं होणार नाही. चला पुढे बघा, आभाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला विचारला आहे. तर आभाळ फाटणे म्हणजेच काय? सर्व बाजूनी संकट येणे, म्हणजेच खूप मोठे संकट येणे अशा अर्थाने ते होईल. पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? भार्या. बरोबर. बायको. बरोबर. कांता. बरोबर. म्हणजेच काय? पत्नी या शब्दाला हे 3ही शब्द समानार्थी आहेत, म्हणून आपलं उत्तर झालं वरील सर्व. पुढे आहे बघा आता, नमस्कार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर तो आहे प्राणिपात. प्राणिपात म्हणजेच नमस्कार. इच्छिलेली वस्तू देणारी गाय म्हणजे कोण? तर कामधेनू. मग आता ते तुम्हाला माहीत पाहिजे होतं की इच्छिलेली वस्तू देणारी गाय, तसा वृक्ष कोणता आहे आणि एक मणी कोणता आहे. मग आता मणी म्हणलं तर चिंतामणी, कल्पवृक्ष आणि कामधेनू असे ते 3 शब्द आपल्याला माहीत पाहिजे. पुढे बघा आता, स्त्रीलिंगी शब्द विचारलाय. तर ती वाट, तो रस्ता, तो मार्ग, तो पथ, ती वाट, तो ती ते करून आपण ठरवत असतो. पुढे शुद्ध वाक्य कोणतं? तर वरील सर्व वाक्ये शुद्ध आहेत. त्याने निरोप धाडला, त्याने निरोप पाठवला, त्याने निरोप ठेवला. 4ही वाक्य बरोबर आहे, म्हणून उत्तर झालं वरील सर्व. पुढे मला 5 टोप्या द्या. वाक्यात विशेषण विचारलंय तर विशेषण आहे 5. किती टोप्या? 5 टोप्या. बघा मागच्या 4ही पेपरमध्ये विशेषणावर जो प्रश्न आला तो संख्या विशेषणावर आलेला आहे. संधी विचारली आपल्याला देवालय. संधी सुद्धा स्वरसंधीच विचारली. उपप्रकार आहे सजातीय स्वरसंधी. बरोबर. मग आता काय दिलंय? देव प्लस आलय, तर अ प्लस आ देवालय असं होणार आहे. पुढे बघा, माझी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर माझी या शब्दाचा विरुद्धार्थ काय होऊन जाईल? आता आपण म्हणतो ना माझी आमदार, माझी खासदार, तसं तर आजी. आलं लक्षात? पुढे बघा, अशुद्ध वाक्य कोणतं विचारलंय आपल्याला? तर अशुद्ध शब्द. मग आता वल्गना शुद्ध झाला, कल्पना शुद्ध आहे, सरपण पण शुद्ध आहे. आता राहिला वाईट. आपण वाचताना बरोबर वाचला पण तो अशुद्ध आहे. का? कारण वाईट असा आहे, वा ई वरती रफार पाहिजे आणि ट, वाईट. म्हणजे कधी कधी आपण वाचताना बरोबर वाचू परंतु ते व्याकरणदृष्ट्या बरोबर नसणार. पुढे बघा, पुढीलपैकी जोड शब्द पूर्ण करा. की डॅश डॅश मंगळ. मग कसं? टंगळ मंगळ. म्हणजे आपण म्हणतो ना एखादं कसं, एखादं जर काम चुकार असेल, काम करणार, आपण म्हणतो तो खूपच टंगळ मंगळ करतो, असा त्याचा अर्थ आहे. आता 5व्या पेपरचे 15 प्रश्न संपले. आपण 6व्या पेपरला सुरुवात करूयात. निरंतर या शब्दाची संधी सोडवा. मग निरंतरची संधी काय आहे? निही प्लस अंतर. विसर्ग रकार संधी आपल्याला दिलेली आहे. मग उत्तर मिळतं ऑप्शन नंबर ए. पुढे बघा, उदयाला येत असलेला, उद्योन्मुख. ऑप्शन डी. पुढे आहे माहेर या शब्दाचा. माहेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर माहेरचा काय विरुद्धार्थी? सासर. पुढे बघूयात, अशुद्ध शब्द कोणता आहे खालीलपैकी? तर देशद्रोही शुद्ध आहे, देशभक्तही शुद्ध आहे,
स्वदेशी शुद्ध आहे म्हणजे तीनही शुद्ध आहे, याचा अर्थ काय अशुद्ध शब्द नाही, म्हणून उत्तर झालं यापैकी नाही. पुढे आहे बघा आता, म्हण पूर्ण करा. अति तेथे माती. आता थोडंसं प्रश्न काय झाला, अति तेथे माती नाही, इथं तशी माती होतं ना, म्हणून काय तर खान तशी माती. बघा खान तशी माती, आपण म्हणतो ना बाप तसा बेटा खान तशी माती, परंतु इथं कन्फ्यूज झाला असतं पाहिल्या अति तिथे माती हा तो शब्द आहे. पुढे बघूयात, शुद्ध वाक्य कोणते, तर ये नंबरचं वाक्य अशुद्ध आहे. मी गावाला गेला होता असं येणार नाही, काय पाहिजे होतं, मी गावाला गेलो होतो किंवा तो गावाला गेला होता. म्हणजे एक तर मी कट पाहिजे होतं किंवा गेला होता हे कट पाहिजे होतं. बाकीचे 3 शुद्ध आहे. पुढे बघा, पुढीलपैकी जोड शब्द पूर्ण करा. भांडण. आपल्याला माहिती आहे भांडण म्हणजेच काय, भांडण तंटा. असं वाटू शकतं सर कुदळ नाही, तर ते भांड कुदळ आहे, भांड कुदळ. तर इथं भांडण न आहे ना, भांडण म्हणजे तंटा. हा अंशाभ्यस्त शब्द पूर्णाभ्यस्त शब्द तिकडे अशा प्रकारचे शब्द येतात. पुढे शुद्ध शब्द विचारलाय आपल्याला. विध्वंसक हा शब्द शुद्ध आहे, ऑप्शन ए वाला. धला व जोडलाय आणि त्यावरती अनुस्वार दिलाय आणि त्यामध्ये आ वगैरे नाही. आता गाशा गुंडाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ विचारलाय आपल्याला. तर गाशा गुंडाळणे म्हणजेच काय, निघून जाणे. आपण म्हणतो ना त्याने त्याचा गाशा गुंडाळा म्हणजे तो निघून गेला असा त्याचा अर्थ होता. पुढे इथून चौथा बंगला माझा आहे. वाक्यात विशेषण कोणतं आहे, चौथा. कितवा बंगला, चौथा. संख्या विशेषण विचारलेलं आहे. पुढे रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, रात्र. आपल्याला माहिती यामिनी म्हणजे रात्र. पुढे स्त्रीलिंगी शब्द विचारलाय. मग आता बघा, ती ज्वारी बरोबर, ती बाजरी बरोबर, ती नाचणी बरोबर. 3ही पर्याय बरोबर आहेत म्हणून उत्तर मिळालं वरीलपैकी सर्व. हे आपलं उत्तर होणार आहे. पुढे दिलंय आपल्याला शुद्ध वाक्य विचारलंय आपल्याला. शुद्ध वाक्य कोणतं, तर तू मला शहाणपणा शिकवू नकोस, ऑप्शन डी हे आपलं शुद्ध वाक्य आहे. पुढे आहे बघा, दीर्घ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. मग आता दीर्घाचा विरुद्धार्थी कोणता आहे, ऱ्हस्व, ऑप्शन सी. पुढे आहे रस्ता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. मग रस्ता शब्द समानार्थी शब्द कोणता आहे, वाट. आलं लक्षात. बघा अशा प्रकारे आपला पेपर जो 6वा आहे याच्या 15 प्रश्नांवरती चर्चा करून झालेली आहे. एक ओव्हरलुक आणि आपण फक्त प्रश्न आणि उत्तर स्वरूपात ती चर्चा केली. डिटेल तुम्हाला 4ही पर्यायाचं स्पष्टीकरण पाहिजे असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला प्रत्येक पेपर वाईज तुम्हाला लिंक शेअर केल्या जाईल. ही PDF सुद्धा तुम्हाला तिथे मिळणार आहे. पुढे बघा, केलेले उपकार जाणणारा शब्द, स्वामबद्ध शब्द, कृतज्ञ हे आपलं उत्तर होणार आहे. पुढे कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर अवकृपा. पुढे आहे माझ्या भावाचे कापड दुकान. या वाक्यातील विशेषण ओळखा. तर उत्तर आहे कापड. कशाचे दुकान आहे, कापडाचे. गुणविशेषणामध्ये ते विशेषणामध्ये आपला उपप्रकार पाहता येईल, नामसाधित वगैरे विशेषण होईल ते. पुढे आहे बघा, स्त्रीलिंगी शब्द कोणता, तर मग आता ती बाग बरोबर, कारण तो बगीचा ते उद्यान असं होणार आहे. आपला हा पेपर 7 सुरू आहे. इथे तुम्हाला लक्षात येण्यासाठी प्रश्न क्रमांक आणि पेपर क्रमांक दिलेला आहे. पुढे शुद्ध विचारलं आपला, तर ज्योत्स्ना हा शब्द शुद्ध आहे. याला थोडंसं तुम्हाला असं लिहून दाखवलं तर हे असं आहे बघा, जो नंतर त त्याला स आणि त्याला न, ज्योत्स्ना म्हणजे ज प्लस य प्लस ओ प्लस त प्लस स प्लस न प्लस आ, ज्योत्स्ना असा हा शब्द तयार झालेला आहे. पुढे बघूयात आपण. पुढे आपला संधी विचारली प्रित्यर्थ. आता प्रित्यर्थ म्हणजे काय, प्रीती प्लस अर्थ, ऑप्शन बी. संधीचा प्रकार कोणता आहे, स्वरसंधी. उपप्रकार कोणता आहे, यनादेश. लक्षात, ईच्या जागी य होतो. चला पुढे बघू. अशुद्ध वाक्य कोणतं आपलं विचारलंय, तर तुम्ही झोपलो होतो असं होणार नाही, तर तुम्ही झोपले होते म्हणून ते अशुद्ध झालेलं आहे. पुढे आपल्याला परत अशुद्ध शब्द विचारलाय की कपिल, मनीष, धनुष आणि मनीषा. तर हा मनीषा जो आहे हा अशुद्ध आहे का, कारण की विलांटी दीर्घ पाहिजे होती. पुढे आपला शुद्ध वाक्य विचारलंय, शेतकरी शेतात राबतो, हेच आपलं वाक्य शुद्ध असणार आहे. पुढे समानार्थी विचारलं आपल्याला,
समुद्र शब्दाचा समानार्थी तर तो आहे सिंधू, रत्नाकर. मग बघा आपल्याला शब्द व्याकरणावरती थोडंसं ऑनलाईनवाले जास्त भर देतात, त्या कारणामुळे आपण शब्द सामग्री जरा चांगली करून घ्यावी. मग आपल्याला माहीत पाहिजे होतं की समुद्र म्हणजे रत्नाकर, अर्णव, सागर, पयोधी अशा प्रकारे. पुढे आपण पाहू की मन पूर्ण करायचे अंतरून पाहून काय करावे, पाय पसरावे. आता असं नाही एखाद दिवस आपण गडबडीत वाचू शकतो अंतरून पाहून झोपावे, नाही. जी म्हण आहे आपल्याला ती म्हणच पूर्ण करायची. आपल्याला अंतरून पाहून झोपायचा असा अर्थ नाही. म्हणून आपल्याला म्हणीच्या अर्थाबरोबरच ती ओरिजिनल पूर्ण म्हण काय आहे याची सुद्धा प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. पुढे दिलं आहे आपल्याला की हत्ती शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर गज आहे, कुंजर आहे, नाग आहे, म्हणजेच वरील सर्व हे आपलं उत्तर होणार आहे. पुढे जोड शब्द दिला आहे आपल्याला की जोड शब्द पूर्ण करा. दाग, दाग, दागिने. आलं लक्षात. आपण शब्द खूप वेळेस ऐकलेला आहे. तोंडात बोट घालणे, वाक्प्रचाराचा अर्थ तर आहे नवल करणे. आणि शेवटचा प्रश्न बघा आपला 7 नंबरचा, वंद्य याचा विरुद्धार्थ होणार आहे निंद्य, ऑप्शन सी. लगेच आपण 8 नंबरचा पेपर पाहून घेऊ. पहिलाच प्रश्न आपल्याला अशुद्ध शब्द विचारला आहे, तर सूर्याव्रत असा तो शब्द आहे, कारण इथे सुदीर्घ पाहिजे होतं. पुढे आहे बघा संधी विचारली आपल्याला, गणेश या शब्दाची संधी सांगा. तर गणेशची संधी आपल्याला माहिती आहे गण प्लस ईश, गणेश अशी होणार आहे. संधीचा प्रकार कोणता आहे, स्वरसंधी. उपप्रकार विजातीय स्वरसंधी किंवा गुणादेश. गण न प्लस ई, न प्लस ई याचं तयार झालं ये, गणेश असा शब्द तयार झाला. पुढे मन पूर्ण कराय, वासरात लंगडी गाय, शहाणी, ऑप्शन सी होणार आहे. पुढचा प्रश्न हा आपला आता विरुद्धार्थीवर आहे. तारक याचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर मारक होणार आहे. पुढे आपला अशुद्ध वाक्य विचारलंय की अशुद्ध वाक्य कोणतं आहे. अशुद्ध वाक्य आपल्याला जे आहे माहीत आहे की मी येणार नाही होतो, हे बघा आता, कारण की असं ते वेगळाच अर्थ व्हायला लागला ना, म्हणून ते अशुद्ध आहे. आता पुढचा प्रश्न शुद्ध विचारलंय, म्हणजे शुद्ध वाक्य, शुद्ध शब्द, अशुद्ध वाक्य, अशुद्ध शब्द, असे 4 प्रश्न आपला आलेले आहे. तर शुद्ध कोणते बघा, पोराने आईवडिलांची लाज राखली. पुढे बघूयात आपण, कृश या शब्दाला समानार्थी शब्द कोणता, तर तो आहे सडसडीत. पुढे विशेषण विचारले आपल्याला, त्या तुमच्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला. वाक्यातील विशेषण सांगा, तर द्विगुणित. आनंद कसा झाला, द्विगुणित झाला. शुद्ध शब्द विचारला आपला आता, शुद्ध शब्द कोणता आहे, निशस्त्र असा हा शुद्ध शब्द आहे. पुढे स्त्रीलिंगी शब्द विचारले आपल्याला, तर वीट, ती माती, ती भिंत, तिने उत्तर बरोबर, म्हणून उत्तर काय झालं, वरील सर्व. पुढे डोळा शब्दाचा समानार्थी शब्द विचारलाय, तर नयन हा आपला समानार्थी होणार आहे. पुढे आपल्याला जोड शब्द विचारलाय की गोरा, मग गोरा म्हणलं की गोरा पान, गोरा गोमटा असा होणार आहे. पुढे दिला आपला चल या शब्दाला समानार्थी शब्द कोणता, चल तर अचल. पुढे शब्द समूहाबद्दल शब्द एकमेकावर अवलंबून असणारे, परस्परावलंबी. नंतर वाक्प्रचार दिलाय खडे फोडणे, तर खडे फोडणे म्हणजे काय, दोष देणे. आपला हा 8वा पेपर इथे कंप्लीट झालेला आहे. आता लगेच आपण 9वा पेपर बघूयात. बघा पेपर 9 पहिलाच प्रश्न आपल्याला काय दिलाय, अशुद्ध शब्द, तर 3 हा शब्द अशुद्ध आहे, कारण 3 असा ती दीर्घ पाहिजे. पुढे आपल्याला सूर्य शब्दाला समानार्थी विचारलेत. मग आता आपल्याला माहिती आहे की मित्र म्हणजेच सूर्य, तर सूर्याला की नाही आपण बऱ्याच वेळेस तो शब्द खूप वेळेस कानावरून पडला, वाचण्यात आलाय की भास्कर, रवी, प्रभाकर, दिवाकर, आदित्य, भानू, सविता, अंशुमन हे सगळे शुद्ध शब्द असणार आहे, त्याला समानार्थी असणार आहे. पुढे आता शुद्ध शब्द विचारला आपल्याला, तर शारीरिक, पण सगळे शारीरिक आहे, बरोबर कोणता, तर ऑप्शन सी. पहिल्या रीची दीर्घ विलांटी आणि दुसऱ्या रीची ऱ्हस्व विलांटी असा शारीरिक शब्द आपला बरोबर होणार आहे. पुढे अशुद्ध वाक्य विचारलंय, तर एकटा माणूस हे अख्खं जग कसं वाचवू शकेल, हे वाक्य अशुद्ध होणार आहे. पुढे आपल्याला आता प्रश्न जो आहे तो बघायचा आहे. पुढचा प्रश्न हा मन पूर्ण करावर आहे, ऐकावे डॅश डॅश करावे मनाचे. मग आपले माहिती आहे की ऐकावे जनाचे, करावे मनाचे, ऑप्शन डी आपलं उत्तर होणार आहे. आता आय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर व्यय. हे अर्थशास्त्रातील शब्द आहे बघा, आय व्यय म्हणजे जमा खर्च. पुढे आपलं विशेषण विचारलंय, तुमच्या शाळेतील मुलं चांगली आहेत, विशेषण चांगली, कशी आहेत, चांगली. पुढे बघा
शब्दस्वराबद्दल शब्द आहे आकाशात गमन करणारा कोण? खग. ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन करणारे, आकाशात गमन करणारे म्हणजे खग. वाक्प्रचार विचारलाय आपल्याला. माशा मारणे म्हणजेच निरुद्योगी असणे, रिकामटेकडा असणे. स्त्रीलिंगी शब्द बघा, माता, ती माता. पुढे आपला समानार्थी शब्द विचारलाय बंधू, भ्राता. पुढे शुद्ध वाक्य विचारलंय. शुद्ध वाक्य कोणतं? तर भारत माझा देश आहे, बरोबर आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे, बरोबर. माझ्या देशावर माझे प्रेम आहे, बरोबर. तीनही पर्याय शुद्ध आहेत, म्हणजेच वरील सर्व हे आपलं उत्तर होणार आहे. पुढे आता आपला जोड शब्द विचारलाय. आता नौकर हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की नौकर चाकर. पुढे संधी विचारली आपल्याला महोत्सव. आता महोत्सव म्हणजेच काय? महा प्लस उत्सव. ऑप्शन ए स्वरसंधीचा उपप्रकार आहे. आ प्लस उ त्याचं तयार होतं ओ. महोत्सव आपलं उत्तर होणार आहे. आणि 9 पेपर 9 मधला शेवटचा प्रश्न उपकार. उपकारच्या विरुद्धार्थी अपकार होणार आहे. आजच्या व्हिडिओमधला आपण शेवटचा पेपर बघूयात. पेपर क्रमांक 10. विरुद्धार्थी शब्द विचारला आहे की वर. मग वरचे विरुद्ध खाली पण बरोबर आहे. वरचे विरुद्ध लिंगी वधू आणि वरचा शाप म्हणजे तीनही बरोबर वेगवेगळ्या अर्थाने, म्हणून वरील सर्व हे आपलं उत्तर होणार आहे. शुद्ध वाक्य विचारलं आपला. शुद्ध शब्द विचारला. परमात्मा शुद्ध आहे. मग आता परमेश्वर शुद्ध, परम शुद्ध, तीनही शुद्ध आहे. अशुद्ध आहे का? नाही, म्हणून यापैकी नाही असं उत्तर होणार आहे. पुढे आपला स्त्रीलिंगी शब्द विचारला आहे. तर मग आता काय आहे? खालीपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? तो कुत्रा, तो ससा, तो कासव, ती सासू. 4 नंबरचं उत्तर मिळालेलं आहे. पुढे दिलं आहे आपल्याला ते माझे पुस्तक आहे. वाक्यातील विशेषण ओळखा. मग आता विशेषण म्हणलं कीच आपलं कळतं पुस्तक कोणाचं आहे? माझं. मालकी हक्क माझा आहे. पजेशिव आलं, बरोबर आहे. म्हणजेच माझे हे विशेषण होणार आहे. जोड शब्द पूर्ण करा. केर. केर म्हणलं कीच आपलं कळतं केर कचरा. पुढे पाहूयात आपण. वाक्प्रचार आहे पाणी पाजणे. पाणी पाजण्याचा अर्थ काय होतो? पराभव करणे. पुढे शुद्ध शब्द विचारलाय आपल्याला की यातला शुद्ध शब्द ओळखा. तर पक्वान्न हा आपला शुद्ध शब्द आहे. आता बाकीचे शब्द शुद्ध का नाहीत याचा आपण मुख्य व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण दिलंय. आता वेळेअभावी आपण ते घेणार नाही. बघा, गंगोघ म्हणजेच काय? गंगा. गंगा प्लस ओघ. वृद्धादेश स्वरसंधीचा उपप्रकार. ऑप्शन डी आपलं उत्तर होणार आहे. तर इथे काय होतं? वृद्धादेशामध्ये आ प्लस ओ याच्यामध्ये एक वृद्धी होऊन औ असा शब्द तयार होतो. गंगा प्लस ओ गंगोघ, जल प्लस ओघ जलोघ अशा शब्द तिथे तयार होत असतो. कणक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मग आपल्याला माहिती आहे कणक म्हणजे सोने. इथपर्यंत आपलं क्लिअर होतं. परंतु कणकचा समानार्थी धोत्रा पण आहे, म्हणून उत्तर झालं ए आणि बी दोन्ही बरोबर. पय शब्दाचा समानार्थी शब्द. मग पय म्हणजे काय? तर आता आपल्याला माहित आहे. बघा, मग पय म्हणजे पाणी बरोबर, दूध बरोबर, म्हणजेच काय? पाय नाही, म्हणजेच काय? 1 आणि 2 दोन्ही बरोबर. मन पूर्ण करायची आहे. दुरून डोंगर कसे आहेत? साजरे. सुंदर नाही, आपल्याला मन पाहिजे. मन तुम्ही असं जनरल लाईफमध्ये म्हणू शकता दुरून डोंगर खूप सुंदर दिसायला लागले, परंतु छान पण दिसायला लागले, उंच पण दिसायले, परंतु मन काय आहे? दुरून डोंगर साजरे. पुढचा प्रश्न आहे बघा. शुद्ध वाक्य विचारलंय. तर पाखरांनी किलबिल केली. ऑप्शन सी हे आपलं शुद्ध होणार आहे. आणि आता 10 नंबरचा जो सुरू आहे यामधील आता बघा शब्दस्वमधील शब्द आलाय पुढचा. मागून जन्मलेला, त्याला आपण काय म्हणतो? अनुज. पुढे विरुद्धार्थी शब्द विचारलाय आपल्याला. उच्च तर त्याचं नीच. आणि शेवटचा शब्द प्रश्न आहे बघा अशुद्ध वाक्य. तर ते आहे माझ्या गावचे शीर्षक सुंदरबन आहेत. ऑप्शन सी. पुढे बघा आपण सराव चाचणीबद्दल आधी बोललो. तुम्ही हे नंबर वगैरे बघून घ्या. याची डिटेल्स तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पण आहे. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप पण करू शकता. लवकरात लवकर नोंदणी करा म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन केल्या जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.